नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. निवडणूक आचारसंहितेत बरसला परतीचा पाऊस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कोण करणार? शेतकऱ्यांचा सवाल. सागवान तस्करीचा गोरखधंदा उजेडात. बडे मासे लागतील काय गळाला? एका परवान्यावर 2 वाहनातून सागवान तस्करी. दिवाळीपूर्वीच फूड अँड ड्रग्सची अमरावतीत मोठी कारवाई. 10 लाखांचा बनावट खवा पकडला. अकोल्यात होईल काय कारवाई? बार्शी टाकळीतील भाजपा बंडाने मूर्तिजापूरकर थंड. मगरूर चेहऱ्यांच्या बातम्यांची प्रदेशाध्यक्षांनी घेतली दखल. प्रवाशांचे सहकार्य, रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुढाकार. शेगाव येथील रेल्वे स्थानक स्वच्छतेत अग्रेसर. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात आज सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतात असलेले सोयाबीन, कापूस आणि तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित पंचनामे करण्याची गरज असून शेतकऱ्यांना आचारसंहितेत मदत कशी मिळेल असा प्रश्न आहे. पावसाळा संपला परंतु पाऊस थांबायला तयार नाही. शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा सक्रिय झालेला दिसतोय, तर शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे आगमन आहे. या पावसाने शेतातील कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठे नुकसान झाले. आचारसंहिता सुरू असल्याने नुकसानीची पाहणी होईल काय? मदत मिळेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आला आहे. तर शहरातील उड्डाणपुलाची पुन्हा पोलखोल झाली असून रस्त्यावर पाणी वाहत आहे. तर अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचे गडके पाईप समोर आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांना या उड्डाणपुलाचा उपयोग कमी, त्रास अधिक होताना दिसत आहे. एका वाहनाचा परवाना काढून 2 वाहनांमधून सागवानची अवैधरित्या वाहतूक करताना वन विभागाने लोहगड वनवर्तुळ परिसरात कारवाई केली. ही दोन्ही वाहने जप्त करून धाबा येथील वन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. या कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहेत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनक्षेत्रामधून वाहन क्रमांक MH29M0817 यासाठी 14 घनमीटर सागवान लाकूड वाहतुकीचा परवाना देण्यात आला होता. परंतु या वाहनामध्ये 9 घनमीटर सागवान भरण्यात आले. उर्वरित सागवान लाकडे दुसऱ्या वाहनात भरण्यात आली. ही दोन्ही वाहने पातूरकडे निघाली होती. ही वाहने छुप्या मार्गाने म्हणजेच मेडशी, जौडका, अमनवाडी, साखरविरा, लोहगड मार्गे जंगलाच्या रस्त्याने येत असताना वन विभागाच्या पथकाने तपासणीकरिता रोखले असता यामध्ये एकाच वाहनाचा सागवान वाहतुकीचा परवाना आढळून आला, तर दुसऱ्या वाहनाचा कोणताही परवाना आढळला नाही. त्यामुळे सागवानने भरलेली दोन्ही ट्रक वन विभागाच्या कार्यालयात लावण्यात आली आहेत. सदरची कारवाई उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित पवार, वनपाल राजन हिवराळे यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांनी केली. सदरची लाकडाची वाहतूकमध्ये कोण सूत्रधार आहे याचा तपास वन विभाग करीत आहे. अमरावती शहरातील बायपास मार्गावरील मनकर्णा नगरात एका गोदामावर अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून 10 लाख रुपये किमतीचा नकली खवा जप्त केला. तसेच गोदाम मालकाला ताब्यात घेतले. अमरावती शहरात दिवाळीपूर्वी बाहेरच्या राज्यातून नकली मिठाई व नकली खवा येऊ शकतो, त्यामुळे यंत्रणा सज्ज होती. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषधी प्रशासन शहरातील प्रत्येक प्रतिष्ठानावर लक्ष ठेवून आहे. गुरुवारी अन्न व सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना नकली खव्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर जुन्या बायपास मार्गावरील मनकर्णा नगर परिसरात दिनेश रामराव नागपुरे यांच्या मालकीच्या गोदामावर छापा मारला. गोदामाची पाहणी केली तेव्हा कर्नाटक राज्यातून विक्रीसाठी आलेला 10 लाख रुपयांचा नकली खवा आढळला. अधिकाऱ्यांनी आरोपी नागपुरेची विचारपूस केली तेव्हा उलटसुलट उत्तरे दिली. तपासासाठी खव्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आम्हाला काल 17 ऑक्टोबर रोजी सकाळी टीक मिळाली होती की मनकर्णा नगर चैतन्य कॉलनीच्या मागे त्या भागात एका जागी भेसळयुक्त खवा साठवलेला आहे. तर आम्ही आमचे अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी साहेब
आणि दुग्ध विभागाचे पाठक साहेबांनी डॉक्टर गावंडे आहे पशुसंवर्धन विभागाचे, यांच्यासोबत आम्ही मनकर्णा नगर अमरावती येथे छापा टाकला. तर त्यावेळी तिथे दिनेश नागपुरे या व्यक्तीच्या ताब्यातील एक गोडाऊन होतं. त्या गोडाऊनमध्ये आम्हाला कर्नाटक राज्यातून आलेला भेसळयुक्त संशय असलेला असा खवा आणून आला आम्हाला. तर तो अंदाजे 35 किलो खवा होता. त्या खव्यातून आम्ही नमुने घेतले आणि उर्वरित साठा आम्ही सीलबंद करून जप्त केलेला आहे. तर सदर साठा त्याचा कुठून आला, काय आला याचं सर्व चौकशी चालू आहे. संबंधित नमुन्याचा अहवाल आल्यानंतर आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल. या खव्याची अंदाजित किंमत किती असेल? जवळपास हा साठा 10 लाखाच्या आसपास 9,42,000 रुपयांचा साठा आहे तो, आणि सर्व साठा जप्त केला. हरीश पिंपळे यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे त्यांच्या अर्वाच्य बोलण्याने, उर्मट वागण्याने मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आणि मतदारांची त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. हा स्फोट बार्शी टाकळीत झाला. मूर्तिजापूर येथे होणाऱ्या नाराजांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर बार्शी टाकळी येथील भाजपा बंडाची गंभीर दखल भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. मगरूर चेहऱ्याची गेली हवा, मगरूर चेहऱ्याची गेली हवा, मगरूर चेहऱ्याची गेली हवा, भारतीय जनता पार्टीचा विजय. भाजपा माजी तालुका अध्यक्ष अक्षय लहाणे आणि गौतम जगताप यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मगरूर चेहऱ्याची गेली हवा, आम्हाला पाहिजे आमदार नवा असा नारा दिला. मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात सध्या मतदारसंघातील पक्षाचेच बार्शी टाकळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे ठाकले. 2009 पासून सातत्याने मूर्तिजापूरमधून भाजपचे आमदार आहे. मात्र आता त्यांना चौथ्यांदा उमेदवारी नको म्हणून त्यांच्या विरोधात मतदारसंघातील पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यांचा समावेश आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीशजी पिंपळे यांच्या विरोधातनी आम्ही बोलत नाही, पण पक्षश्रेष्ठींना विनंती करत आहोत की आम्हाला नवा चेहरा कसा मिळेल याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींनी याची नोंद घ्यावी. आणि हरीश पिंपळे आमच्या बार्शी टाकळी शहराला म्हणते की मला बार्शी टाकळीची एकही वोटाची गरज नाही, मी माझ्या घरी खुर्चीवर मांडीवर मांडी टाकून 2 खेड्यातले मत घेतो, हेच एवढं बोलणं आम्हाला खटकेलं आहे. याचं पक्षांनी ध्यान करून लक्षात घ्यावी. आमची नाराजी अशी आहे की आम्ही जेव्हापासून जनसंघापासून काम करतो, जेव्हा हरीश पिंपळेने तिकीट दिलं तर त्यावेळेस याच्या घरी खाली सादरी टाक्याली नव्हती आणि तेव्हापासून आम्ही आमच्या खासदाराच्या संजूभाऊ धोत्रेने सांगितलं की या यांना निवडून आणावं लागते. मग त्यावेळेस आम्ही स्वतःच्या घरचे खर्चानं आम्ही त्याला निवडून आणलं आणि त्याच्यानंतर त्यानं आता एवढं काम केलं सुरू की फक्त आता काँग्रेसवाल्याचे आणि राष्ट्रवादीवाल्याचे याचेच कामं करते, तो पक्षावाल्याचं कामच करत नाही. मतदारसंघातील बार्शी टाकळी येथे हरीश पिंपळे यांच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत हरीश पिंपळे यांना तिकीट देऊ नये अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली. आमदार पिंपळेंना दलालांनी घेरल्याचा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय. उद्या मूर्तिजापूर येथे असाच नाराज भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. मागच्या वेळी 1900 मतांनी निवडून आले होते. आता त्यांना पक्षाने तिकीट दिले तर ते 19,000 मतांनी पडतील असा दावा पक्षांतर्गत नेत्यांनी केला आहे. पिंपळे यांना तिकीट दिलं तरी पक्षाचं काम करणार नाहीत. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हरीशजी पिंपळे यांची लोकप्रियता संपुष्टात आलेली आहे. त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्षापासून पक्षाचं निष्ठेने काम केलेलं आहे, ज्यांनी पक्ष सत्ता नसताना संघटनेत झिजले आहेत, काम केलं आहे, असे सगळे लोक त्यांच्यावर नाराज आहे. त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत, त्यांची मगरुरी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मानसन्मान न घेणे, कोणाला विश्वासात घेऊन काम न करणे, कोणाला महत्त्व न देणे, असा एककल्ली कारभार त्यांनी आतापर्यंत केला. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. आणि हे आम्हाला लक्षात आलं की पक्ष नेतृत्वाने पुन्हा जर त्यांना उमेदवारी या आगामी विधानसभेकरता जर दिली तर आपली एक सीट कमी होते.
आमदार हरीश पिंपळे काही पुन्हा निवडून येणं शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही पक्षहिताच्या दृष्टिकोनातून पक्ष नेतृत्वाकडे ही मागणी केली आहे की आम्हाला इथं नवीन चेहरा, नवीन उमेदवार देण्यात यावा. भावना ह्याच आहेत की मूर्तिजापूर संघाचे विद्यमान आमदार यांच्याऐवजी आम्हाला दुसरा आमदार मिळावा, कारण त्यांची शक्यता खूप कमी आहे. जिकडे तिकडे त्यांच्याविषयी रोष आहे, तेव्हा आमची मागणी पक्षाकडे हेच राहील. दुसरा आमदार कोणताही चालेल आम्हाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात आता भाजपाचाच एक गट उघडपणे उभा ठाकला आहे. हरीश पिंपळे यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आज एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचे वाचनही यावेळी करण्यात आले. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना परत उमेदवारी न देता पक्ष नेतृत्वाने येथे नवा उमेदवार द्यावा, जेणेकरून येथे आपला उमेदवार निवडून आणणे सुकर होईल, असं या निवेदनात म्हटलं आहे. राज्यातील महायुती सरकारने पहिल्यांदाच महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार केला. त्याचा फायदा हा जवळपास 2.5 कोटी महिलांना झाला. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कोट्यवधी महिलांना या योजनेतून मोठा लाभ झाला. राज्य शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2,20,00,000 बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील 5 वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिली आहे. राज्यात माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली. येत्या विधानसभेत या योजनेभोवती राजकारण फिरत आहे. अकोल्यात लाडकी बहीण योजनेत 4 ते 4.5 लाख महिलांना या योजनेतून फायदा झाला. अकोला तालुक्यात 77,000, अकोट येथे 29,000, तेल्हारा व मूर्तिजापूर येथे प्रत्येकी 15,000, बार्शी टाकळी पातूर येथे प्रत्येकी 13,000 महिलांनी तर बाळापूर येथे 17,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या यशामुळे महायुतीला काय फायदा होतो हे पाहण्यासारखे असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील कोट्यावधी आणि अकोल्यातील लाखो महिलांना या योजनेतून थेट फायदा झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर हे अतिशय वर्दळीचे बसस्थानक आहे, पण या ठिकाणी खटारा बसेस प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. या समस्यांकडे वरिष्ठांना लक्ष देण्यास वेळ नाही, त्याचा फटका हा प्रवाशांना बसतोय. दिवाळीपूर्वी चांगल्या बसेसची वाट प्रवासी पाहत आहेत. दर्यापूर आगारातून नादुरुस्त शिवशाही बसेस सोडण्यात येत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रवाशांचा जीव सुद्धा धोक्यात आलाय. शनिवारी दुपारी 2 वाजता दर्यापूर आगार परिसरातच एक शिवशाही बस बंद पडली. या ठिकाणी तातडीने मेकॅनिकलला बोलावून बस दुरुस्त करण्याची वेळ बस स्थानकातील अधिकाऱ्यांवर आली. दर्यापूर आगार परिसरात आधीच नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे जागा अपुरी पडत असून बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होते. या आगारात अनेक बसेस नादुरुस्त असल्यामुळे अमरावती, अंजनगाव, मूर्तिजापूर, अकोलाकरिता पाहिजे तेवढ्या शेड्यूल सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे बस आली की नागरिकांची झुंबड उडते. तसेच नादुरुस्त बसेसमुळे विद्यार्थी व लोकांना त्रास सहन करावा लागतो. अमरावतीचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी या आगाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मूर्तिजापूर येथील दर्गा परिसरात 5.5 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली. स्थानिक सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी त्या अजगराला पकडून जीवदान दिले. शुक्रवारी रात्री मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या खासाब अली दर्गा मुस्लिम कब्रस्थान परिसरात एक 5.5 फुटाचा अजगर आढळला. या अजगराला स्थानिक सर्पमित्र मुन्ना श्रीवास व त्यांचे बंधू दिनेश श्रीवास यांनी काही इजा न करता शिताफीने अजगर पकडला आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन काटेपूर्ण अभयारण्यात सुखरूप सोडले. पण त्याआधी सर्व रहिवाशांनी या अजगरासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यात मजा घेत असल्याचे दिसले. अजगर पायथन प्रजातीचा असून 15 किलो वजन असल्याचे सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी सांगितले. या अजगरास पाहण्यासाठी आणि त्याचा फोटो घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. दरम्यान अजगराला कोणी मारू नये, सर्पमित्रांना बोलवून त्याला जंगलात सोडण्याची गरज व्यक्त केली गेली.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत कार्यरत असणाऱ्या रानमित्र टीम व पॉवर्ड बाय SS लाईफ स्पेसेस अंतर्गत 19 व 20 ऑक्टोबर रोजी पोलीस लॉन्स येथे लिटिल ग्रीन्स या इको प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अकोल्यातील एकमेव पर्यावरणपूरक प्रदर्शनीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रानमित्र संघटनेच्या वतीने आयोजित प्रदर्शनात सर्व पर्यावरणपूरक वस्तू उपलब्ध असतील. विविध जातींच्या झाडांची रोपे, टेरेरियमचे अनेक प्रकार, दैनंदिन वापरातील रिसायकल केलेल्या वस्तू, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, कापडापासून तयार केलेले आकाशकंदील, थेट शेतकऱ्यापासून रसायन विरहित सेंद्रिय धान्य अशा अनेक वस्तू अकोलेकरांना पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षीस जिंकता येतील व दररोज सोडत काढण्यात येतील. प्रदर्शनात अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. अकोल्यातील स्थानिक कलाकार येथे विविध प्रकारच्या लोककला सादर करतील. तरी निसर्गाच्या सानिध्यातील आनंद घेण्यासाठी या इको एक्झिबिशनला भेट द्यावी असे आवाहन रानमित्र संघटनेच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर व टीम रानमित्र यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी सपत्नीक प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी रानमित्र संघटनेच्या अध्यक्षा पल्लवी दिवेकर, कार्याध्यक्ष निखिलेश दिवेकर, उपाध्यक्ष दीपाली खरोटे, सचिव माधुरी तायडे, सहसचिव राजेश लोहिया, कोषाध्यक्ष स्वप्ना देशमुख, जनसंपर्क अधिकारी प्रीती भाकरे, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी डोंगरे, सदस्य किरण हिरानिंदानी, निशा खोसला, डॉक्टर मुकुल मापारी यांच्यासह रानमित्र टीमचे सदस्य उपस्थित होते. भुसावळ रेल्वे मंडळातील रेल्वे मार्गावर असलेले शेगाव या रेल्वे स्थानकाला सर्वोत्कृष्ट स्थानक स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. शेगाव येथून दररोज सुमारे 7 ते 8 हजार प्रवासी प्रवास करतात. स्टेशन स्वच्छतेत प्रवाशांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. विदर्भ पंढरी म्हणून संत गजानन महाराजांची ही नगरी अतिशय व्यस्त अशी भाविकांनी गजबजलेली असते. अशा या व्यस्त रेल्वे स्थानकाला स्वच्छ ठेवणे खूप जिकरीचे काम आहे. स्टेशन मास्टर मोहन देशपांडे व त्यांच्या टीमने स्वच्छतेवर विशेष स्वतः लक्ष ठेवून संतनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. शेगाव रेल्वे स्थानकाला सर्वोत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार मिळाला. हे प्रचंड गर्दीचे स्थानक असून सतत 24 तास साफसफाई होते. 2 ऑक्टोबरपासून 15 दिवस सातत्याने शेगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात आला. या पंधरवाड्यात स्वच्छता जागृती अभियान, स्वच्छतेवर लघुनाटिका, स्वच्छताविषयी प्रदर्शनी आदी सामाजिक उपक्रम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून राबविण्यात आले होते. या पंधरवाड्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सातत्याने स्वच्छतेबाबत सजग राहून रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यास व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यास मदत केली. या ठिकाणी प्रवाशांची मोठी मदत स्टेशन स्वच्छतेसाठी झाली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. निवडणूक आचारसंहितेत बरसला परतीचा पाऊस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कोण करणार? शेतकऱ्यांचा सवाल. सागवान तस्करीचा गोरखधंदा उजेडात. बडे मासे लागतील काय गळाला? एका परवान्यावर 2 वाहनातून सागवान तस्करी. दिवाळीपूर्वीच फूड अँड ड्रग्सची अमरावतीत मोठी कारवाई. 10 लाखांचा बनावट खवा पकडला. अकोल्यात होईल काय कारवाई? बार्शी टाकळीतील भाजपा बंडाने मूर्तिजापूरकर थंड. मगरूर चेहऱ्यांच्या बातम्यांची प्रदेशाध्यक्षांनी घेतली दखल. प्रवाशांचे सहकार्य, रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुढाकार. शेगाव येथील रेल्वे स्थानक स्वच्छतेत अग्रेसर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.